मित्रांनो, आजपासून सलग 3 दिवसांपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। मित्रांनो, ज्या 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या त्या मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी देखील अंतर्भूत होता। या योजनेला लागणारे 1400 कोटी रुपये विधिमंडळाने मंजूर केले आहेत। तेव्हा आता लाडक्या बहिणींना लवकरच म्हणजेच येत्या 3 दिवसांमध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। एकूण 10 बँका आणि 19 जिल्हे असे हे समीकरण आहे। म्हणजेच या 10 बँकांमध्ये योजनेचा पुढील हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। या 10 बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुमच्याकरिता एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। शिवाय ह्या 19 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर ही अपडेट केवळ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। त्या 10 बँकांची नावे आणि 19 जिल्हे कोणते हे सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालेले आहे आणि ह्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, ज्यात लाडकी बहीण योजनेकरिताच्या लागणाऱ्या 1400 कोटी रुपयांचा समावेश आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार देशभरात अनेक योजना राबवते, अगदी त्याच प्रकारे राज्य सरकार देखील आपापल्या राज्यातील महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात। महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने देखील राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। काही बेसिक निकष महिलांपुढे मांडण्यात आले, ज्यांची पूर्तता करणे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ट होण्याकरिता गरजेचे होते। जसे की महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली असावे, महिलेच्या नावे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे 4 व्हीलर असावी नये। आता ह्या क्रायटेरियातून ट्रॅक्टरला वगळण्यात आले। नंतर एक सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा आयकरदाता नसावा, शिवाय तुमच्याकडे 5 एकराहून कमी शेतजमीन असावी। सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी हे निकष लावल्यानंतर देखील अनेक महिलांनी डमी अर्ज भरले, खोटी माहिती दिली आणि त्याद्वारे योजनेचा पैसा आतापर्यंत मिळवला। काही ठिकाणी तर अक्षरशः पुरुषांनी खोटा अर्ज दाखल करून योजनेचे हप्ते मिळवल्याचा गैरप्रकार पुढे आलेला आहे। तेव्हा मित्रांनो, बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले असून या घुसखोरीची दखल घेत राज्यातील फडणवीस सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे। मित्रांनो, फडणवीस सरकारने आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे, ज्यामुळे ज्यांनी ह्या योजनेसाठी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेत आता लवकरच त्यांची माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा ज्या महिलांनी ह्याकरिता अर्ज केले त्यांच्या अर्जांची शासनाद्वारे इन डिटेल पडताळणी करण्यात आली नव्हती। जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळावा ह्याकरिता सरकार प्रयत्नरत होते, जेणेकरून सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल। पण लाडक्या बहिणींच्या पाठिंब्याद्वारे त्यांनी दिलेल्या मतदानाद्वारे सत्तेत आल्यानंतर आता फडणवीस सरकारने असे ठरवले आहे की ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या खरंच गरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांना पैशांची खरंच गरज आहे, ज्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन व्यतीत करत आहेत। तेव्हा अशा गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही महिलांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणे अत्यावश्यक आहे। ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून ह्या योजनेचा लाभ मिळवलेला आहे त्यांच्या विरुद्ध आता लवकरच सरकार कडक उपाययोजना करणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे, ज्यामध्ये अनेक अर्ज चुकीचे किंवा अपूर्ण असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे अनेक महिला ह्या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळल्या आहेत। याशिवाय अनेकांनी चुकीच्या माहितीखाली लाभासाठी अर्ज केले आहेत। अशा परिस्थितीत आता अपात्र महिलांना योजनेचे पैसे परतही करावे लागू शकतात। आता मित्रांनो, आपण ती कारणे जाणून घेऊया ज्यामुळे लाडक्या बहिणींचे अर्ज फेटाळले जातील। पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आयकर भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांनाही ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी विभागात नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असता कामा नये। तसेच बोर्ड किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या कोणत्याही स्थानिक संस्थेत काम करत असणे, तसेच त्यांना निवृत्ती वेतन मिळत असेल तरी देखील त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच मित्रांनो, ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही।
मात्र चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टरला वगळण्यात आले आहे असे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमच्यासोबत शेअर केले। त्यानंतर लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून लाभ घेत असेल, म्हणजेच मित्रांनो अशा काही योजना ज्याद्वारे त्यांना दरमहा 1,500 किंवा त्याहून अधिक रकमेचा निधी मिळत असेल, तरी देखील अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील कोणताही सदस्य जो विद्यमान किंवा माजी खासदार असेल, आमदार असेल किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य ज्याच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन संयुक्तपणे आहे, त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे। त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींना आनंदच होणार आहे। मित्रांनो, सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। यावेळी पत्रकारांनी उदय सामंत यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येणार याबाबत विचारणा केली होती। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम ही 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते। मित्रांनो, आता निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2,100 रुपये कधीपासून मिळणार याची महिला वर्गात चर्चा सुरू आहे। आता दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना नक्कीच 2,100 रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते। निवडणुकीत जी आश्वासने आम्ही जनतेला दिली ती सर्व आश्वासने आमचं सरकार पूर्ण करणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले। उदय सामंत यांनी देखील असे स्पष्ट केले की काल पुरवणी यादीमध्ये 1400 कोटींची तरतूद झाली आहे, त्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। पण मित्रांनो, नुकत्याच हाती आलेल्या अपडेटनुसार असं स्पष्ट होतंय की लाडक्या बहिणींना सध्या तरी केवळ 1,500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। 2,100 रुपयांचा हप्ता होईपर्यंत लाडक्या बहिणींना मार्चपर्यंत थांबावं लागू शकतं। याबाबत आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्ता आली आहे, मात्र वाढीव निधी प्राप्त करण्यासाठी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच मार्च 2025 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। या योजनेचा पुढील हप्ता कधी येईल आणि पैसे कधी मिळतील याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे, मात्र याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असे देखील आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले। तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स। आता आपण त्या जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्या जिल्ह्यांतील महिलांना पुढील 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। मित्रांनो, ह्या 19 जिल्ह्यांची नावे म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि भंडारा। मित्रांनो, आता आपण त्या 10 बँकांबाबत जाणून घेऊया ज्यामध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आणि लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता अगदी वेळेत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। तर मित्रांनो, ही 10 बँकांची नावे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, फेडरल बँक, इंडसइंड बँक। मित्रांनो, ह्या 10 बँकांखेरीज जर तुमचे पोस्टाच्या बँकेमध्ये अकाउंट असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या महिलांना अजूनही योजनेचा 1ही रुपया मिळालेला नाहीये त्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बहुसंख्य महिलांनी आधार कार्डाचे सीडिंग अजूनही केलेले नाहीये। तेव्हा ज्या महिलांचे काम हे अद्याप अपूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर हे एक काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यात तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही।